नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आपल्या गणिताच्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण पाहत आहोत इयत्ता 5वी गणित विषय याची ही सेकंड युनिट टेस्ट आहे। यासाठी तुम्ही सुद्धा याचा अधिक अभ्यास करण्यासाठी क्वेश्चन पेपरचा वापर करू शकता। क्वेश्चन नंबर 1A विचारलेला आहे, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर ईच ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन 3 मिनिट मार्क्ससाठी आहे। फर्स्ट विचारलेला आहे, अ नंबर विच हॅज ओनली 2 फॅक्टर 1 अँड द नंबर ऑफ इट सेल्फ इट इज कॉल्ड एज ए प्राईम नंबर। दिस आन्सर इज 1 बिकॉज ड्यू टू द म्हणजेच काय, हा जो प्रश्न विचारलेला आहे 2 फॅक्टर म्हणजे काय, एक जो नंबर आहे, संख्या आहे ती एक आणि स्वतःच्याच पाड्यामध्ये फक्त असते, त्याला आपण मूळ संख्या असं म्हणतो, म्हणजे प्राईम नंबर असं म्हणतो। सेकंड आहे 1 मीटर। 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर, हे इझी आहे, ठीक आहे। नेक्स्ट विचारलेलं आहे 3, इट इज द नंबर विच इज द नायदर प्राईम ऑर द नॉर कंपोजिट। हे त्याचं आन्सर आहे 1, हे त्याचा आन्सर आहे बी, म्हणजे हे 1। सेकंड विचारलेलं आहे क्वेश्चन नंबर 1B, सॉल्व एनी सब क्वेश्चन्स विचारेल, ट्रू ऑर फॉल्स। 4.5 रुपीज इज इक्वल टू 4 रुपीज 50 पैसे, बरोबर ट्रू आहे याचा आन्सर। सेकंड आहे, डिटरमाइन द पेअर ऑफ नंबर गिव द बिलो इज को प्राईम नंबर्स। 24 आणि 22 यांच्या सगळ्यांचे आपल्या फॅक्टर लिहायचे आहेत आणि त्यातून कुठला कॉमन फॅक्टर आहे तो लिहायचा आहे। तर हा नंबर जो आहे तो को प्राईम नाही आहे, परंतु तुम्ही सोडून पहा, याचे फॅक्टर आणि याचे फॅक्टर काढून घ्या, म्हणजे तुम्हाला कॉमन फॅक्टर निघतो का ते पहा, मग तुम्ही एक्सप्लेन करू शकता। नेक्स्ट थर्ड आहे, राईट द फॉलोइंग फॅक्टरायझेशन्स इन डेसिमल फ्रॅक्शन। डेसिमल फ्रॅक्शनमध्ये तुम्हाला कन्वर्ट करायचं आहे 2 अँड अ हाफ। 2 अँड हाफ म्हणजे 2 आणि अर्धा, अशा प्रकारे याचा भाग होतो। या 2ने जर भाग दिला तर काय होणार आहे, 2 अँड 5, 2 × 2, ओके। सेकंड जो क्वेश्चन आहे तो, कम्प्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटीज गिवन द बिलो अँड रिराईट देन अगेन। ॲक्टिव्हिटी पूर्ण करा आणि पुन्हा एकदा लिहा। 4 मार्क्ससाठी दिलेली आहे ही ॲक्टिव्हिटी। काय दिली पहा, इफ द नंबर गिवन द टेबल डिव्हिजिबल बाय देअर द डिवायझर पुट टिक मार्क अँड द बॉक्स इज नॉट डिव्हिजिबल, डिवायझर इज द क्रॉस इन द बॉक्स। जर याने भाग जात नसेल त्याला क्रॉस करा आणि भाग जात असेल तर टिक करा। हा ऑड नंबर आहे 5, हा इवन नंबर आहे 2ने याला कंप्लीट भाग जात नाही म्हणून आपण इथं क्रॉस केलं आहे। 5 3 जा 15, इथे कंप्लीट भाग जातो म्हणून आपण टिक मार्क केले। सेम ॲज इट इज 30ला सुद्धा 30ला 2ने भाग जातो, 5ने सुद्धा जातो, दोन्हीने जातो, कारण हा 0 हा इवनमध्ये सुद्धा येतो। 34 2ने कंप्लीट भाग जातो, 5ने जात नाही। भाग जाणे म्हणजे काय, भागणे किंवा डिवाइड करणे। तर अशा प्रकारे हा चार्ट आहे। इयत्ता 5वी अतिशय सर्वात सोपी क्वेश्चन पेपर आहे। फाइंड द प्लेस व्हॅल्यू ऑफ डिजिट 210.86 म्हणजे 210.86 असे नंबर आहे। तर डिजिट प्लेस हे तुम्हाला दिलेले आहे 21086 दिला आहे। 6 हा जो आहे तो 100th आहे, 8 जो आहे तो 10th आहे, 0 जो आहे तो युनिट आहे, इकडला या बाजूचा युनिट, टेन्स आणि 100 अशा प्रकारे या बाजूला उलटा आहे, या बाजूला उलटा आहे, ओके। तर पहा, कारण इकडे आपण दशांश चिन्हाच्या या बाजूला मोजतो आणि दशांश चिन्हाच्या या बाजूला ॲरो जातो, या बाजूने आणि या बाजूला, अशा प्रकारे वेट, कारण हा युनिट आहे, हा 10th आणि 100 आहे, कारण आपण या ॲरोच्या या बाजूला वाचन करतो, या बाजूलांमध्ये 0 डेसिमल पॉईंट आहे, ओके। देन नेक्स्ट प्लेस विचारलेला आहे 2 × 100 किती झाले 200, 1 × 10 100, कारण हा 10th आहे म्हणून 10thने केलं आहे, 10th प्लेस आहे। युनिट 0 × 0 येणार 10th, 8 × 1/10 वाईस वर्सा 0.8, 100 6 × 100 0.06, तर अशा प्रकारे याचा आन्सर आहे। देन नेक्स्ट विचारले, फिलिंग द बॉक्सेस फ्रॅक्शन्स अँड डेसिमल फ्रॉम। हा जो फ्रॅक्शन आहे असं दिलं आहे, आकृती तुम्हाला इथं दिसत नाही आहे, हा भाग रंगवलेला आहे, इथे हा भाग जो आहे तो रंगवलेला आहे आणि इथे सुद्धा हा भाग रंगवलेला आहे, अशा प्रकारे या ठिकाणी पूर्ण रिकामा आहे। तर हे तुम्हाला काय करायचं, कंप्लीट करायचं। 1/2 म्हणजे 0.5, 1/4 म्हणजे 0.25, 3/4 म्हणजे 0.75 अँड होल म्हणजे पूर्ण कंप्लीट। क्वेश्चन नंबर 3 त्यामध्ये 4 नंबरला विचारलेला आहे, फॉलोइंग द सॉल्व द फॉलोइंग एनी टू सांगितले, राईट 4 नंबर्स दॅट इज द मल्टिपल ऑफ द 4 ॲज वेल ॲज द 3, 6 18 24, ओके 30। तर पुढचा क्वेश्चन आहे सेकंड, राईट हाऊ मेनी सेंटीमीटर्स अँड हाऊ मेनी मिलीमीटर्स। इथे आहे 6.9 24 20.4, तर याचं तुम्हाला काय करायचं, सेंटीमीटर्स आणि मिलीमीटरमध्ये कन्वर्ट करून इथे खाली लिहायचं आहे। ते नेक्स्ट ॲड आहे,
ॲड म्हणजे ॲडिशन, डेसिमल पॉईंटच्या खाली डेसिमल पॉईंट ठेवा आणि त्यांची साध्या सोप्या पद्धतीने ॲडिशन करायचे आहे. डेसिमल पॉईंट असेल तरी घाबरून जायचं कारण नाही आहे, कारण या संख्या डेसिमल पॉईंटच्या खाली बरोबर हा डेसिमल पॉईंट आला पाहिजे अशा पद्धतीने ठेवायच्या असतात आणि मग ॲडिशन करायचे असते. तर सॉल्व द फॉलोइंग एनी टू. अ रिबन इज अ 3 meters लॉंग इज आय नीड 8 pieces of the ribbon is the 40 centimeters. How many centimeters shorter is the ribbon and then the length I need. 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर, म्हणजे 3ला काय करावं लागेल, 100ने डिवाईड करावं लागेल, मल्टिप्लाय करावं लागेल, म्हणजे किती येणार, 300 मीटर येणार आहे. 300 डिवायडेड बाय 8 करा, कारण त्याचे 8 पीस करायचे आहेत, म्हणजे आपला 40. तर अशा प्रकारे आपलं जर कॅल्क्युलेशन केलं तर आपलं 20 त्यातून 320मधून 300 मायनस करून 20 उत्तर येत आहे. देन वीरेंद्र किती कमी पडते तर 20 सेंटीमीटर. वीरेंद्र वॉज द 1.48 meters tall आफ्टर अ इयर. हर हाईट इज द 1.53 meters. हाऊ मेनी सेंटीमीटर डिड द हाईट इंक्रीज इन इयर. याच्यातून मायनस करा, 153मधून 148 मायनस करा. द नेक्स्ट आहे ॲड अ 4 and the 3/4 रुपीज, म्हणजेच काय 4.75 ॲड 7 and quarter हाफ म्हणजे 7.25. या दोन्हीची ॲडिशन करायची आहे तुम्हाला. तर अशा प्रकारे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. कमेंट्स, लाईक, सबस्क्राईब, शेअर जरूर करा. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये.